जय भीम मित्रांनो, मी किशोर तुपविहिरे। आज आपण पोहोचलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मुक्तिभूमी येथे। 1935ला मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली होती। इथं खूप मोठं चैत्यग्रह आहे। इथं खूप मोठं एक विहार बनवलं आहे जिथं इकोसिस्टम होतं आहे आणि खूप मोठी बुद्धमूर्ती आहे जिथं आम्ही आत्ताच बुद्धवंदना घेतलेली आहे। खूप स्वच्छता, टापटीप परिसर आहे। माझा जो इको होत आहे आवाजाचा तो ह्या इमारतीचा एक भाग आहे। हे गोल घुमट टाईप एक गोल गुंबद आहे जे पूर्ण विहार जे जुन्या टाईपने बांधलेलं आहे आणि याचं बांधकाम बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यामार्फत झालेलं आहे। खूप स्वच्छता आणि टापटीप या परिसरात मला दिसते आहे आणि इथले कर्मचारी खूप ॲक्टिव्ह आहेत असंही दृष्टीने मला दिसत आहे। एक संसद भवन टाईप असणारा हा प्रदेश आहे आणि खूप मोठं रेलिंग आणि प्रांगण या इथं दिसत आहे। याच्या माझ्या पाठीमागं एक जो सम्राट अशोककालीन जे दरवाजे असतात, जे रेलिंग असतं त्या टाईपचं बनवलेलं आहे। खूप चांगला परिसर आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि एका टीममार्फत आमच्या जय भीम टीममार्फत मी इथं आलेलो आहे। आमच्या या टीममध्ये बौद्धाचार्य संतोष पटवेकर आहेत, पल्हाळ सर आहेत, किरण गायकवाड आहेत, तसेच आमचे मित्र विजय मगर देखील आहेत। आपण हा जो स्तंभ बघत आहोत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी या स्तंभाच्या ठिकाणी 13 ऑक्टोबर 1935ला मी हिंदू म्हणून जरी जन्माला आला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली होती। स्तूप जो बनवला गेलेला आहे तो 2018मध्ये बनवला गेला आहे। तो मध्यंतरी म्हणजे सम्राट अशोककालीन जे अष्टकोनी स्तूप असते त्या पद्धतीचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे अर्ध्या ह्याच्यात आणि वरच्या साईडनी वरच्या सेंटरला म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात जे 4 तोंडाची सिंहमूर्ती असायची ती फक्त इथं नाही आहे आणि हा एक परिसर एक आठवण करून देतो आहे की बाबासाहेबांची ऐतिहासिक घोषणा करून जो या भारताच्या राजकारणात परिवर्तन झालेलं आहे त्याचे प्रतिबिंब या स्तंभातून आणि या येवल्या येथील या मुक्तिभूमीतून आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद। जय भीम।